ही समाज रचना किती विचित्र आहे ना. इथे मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो माणूस असतो, पण हा समाज त्याला जात धर्म ऊच नीच या चौकटीत अडकवतो. मी पाहतो ना, शेतकरी दिवसभर शेतात कष्ट करतो, पण दुर्दैव एवढं की त्याच्याच घरी भाकरी नसते. पण काही लोक फक्त जन्माच्या आधारावर स्वतःला श्रेष्ठ समजतात. हा अन्याय नाही का? बरं, स्त्रियांना शिक्षण नको म्हणणारे लोक, त्यांना काय भीती वाटते काय माहीत. कारण शिक्षण मिळाले तर प्रश्न विचारले जातील, आणि प्रश्न विचारले तर अन्याय उघड होईल. म्हणूनच मी ठरवलं आहे, जोपर्यंत या समाजात अज्ञान आहे तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. इथे माणूस मोठा जन्माने नाही तर त्याच्या विचारांनी आणि कर्माने होतो. आणि जोपर्यंत हा विचार प्रत्येक घरात पोहोचत नाही तोपर्यंत या समाजात समानता निर्माण होणार नाही.